श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या जीवनात स्वामी सर्व काही चांगलं करणार आहेत आणि स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मदत करणार आहेत. फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर मग फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहा. स्वामी समर्थ तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहात. तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात जीवनात सत्याचा मार्ग, भक्तिभाव, सेवा, जीवनाचा खरा अर्थ समजून दिलाय आणि आम्ही तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचे शुभ संदेश, विचार, सुविचार नक्कीच या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. म्हणून स्वामी महाराज या सर्व लोकांना तुमचा आशीर्वाद तुम्ही नक्कीच द्या आणि तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना, प्रत्येक व्यक्तीला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच प्रार्थना. स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे, तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे, तुम्हीच आमचे भगवंत आहात. स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते. म्हणून फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा, चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळ देत असतात आणि देव तुम्हाला फळ देणारच हे निश्चित. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. म्हणून तुम्ही कर्म चांगले करत राहिले तर सर्व काही चांगलं होणारच आहे. आणि स्वामींवर विश्वास असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, खरं सांगतो, जर तुम्हाला मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामींच्या चरणी शरण जावा, नक्कीच तुम्हाला मनाला शांती मिळेल. आणि स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू देऊ नका, तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. आणि हेच स्वामी आपल्याला सांगत आहेत. भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. म्हणून तुम्ही लोकांची सेवा करायला शिका. जेव्हा तुम्ही लोकांची सेवा करायला शिकाल तेव्हा तुम्हाला स्वामीही भरपूर काही देतील आणि भरपूर काही तुमच्यासाठी स्वामींनी इथं आणलेलं आहे आणि स्वामी तुमच्यासाठी ते देणार आहेत. फक्त तुम्हाला स्वामींवरील विश्वास टिकून ठेवायचा आहे, एवढंच तुम्हाला मनापासून फक्त करायचं आहे, बस. आणि स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात आणि ते पुढेही जात असतात. म्हणून प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे आणि स्वामी सेवाच त्याला सर्वात प्रियही असते. म्हणून दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ, हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहेत. आणि ते दूर केले की तुमचं मन अगदी निर्मळ पाण्यासारखं होऊन जाईल. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरजही वासणार नाही. मनाची शांती करायची असेल ना तर करा मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास. मग बघा कसा चमत्कार होतो आणि स्वामी तुमच्या इच्छा, मनातील सर्व आकांक्षा कशा पूर्ण करतात. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा, तुमचे काम नक्कीच सफल होईल आणि तुमचे काम मार्गालाही लागेल. मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात असे स्वामी म्हणतात. आणि सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल. स्वामी कृपा सदैव सर्वदा तुमच्या पाठीशी असते. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्ही सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळत असते. आणि जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हे जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. आणि सर्वांचीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा, तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल आणि आपोआप तुम्ही यशाच्या मार्गावर चालाल. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा आणि साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला, तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळणार आहे. आणि जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्याला धैर्य असणे खूप आवश्यक आहे. आणि 108 मण्यांचा माळेचा जप करताना मन भटकते, पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर असते. किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही मन लावून स्वामींची भक्ती करा, नक्कीच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. स्वामी असं कायम तुम्हाला म्हणत असतात. म्हणून जर तुमचे कर्म चांगले असले तो कधीच संपत नसतो आणि त्याच्या आयुष्यात अडचणी येत असतात,
परंतु त्या स्वामी सर्व मिटून टाकत असतात आणि त्या तात्पुरत्या असतात. ते येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जात असतात. म्हणून परमेश्वरावर मनापासून आणि मनातून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो ना की तुम्हाला परत काही मागायला उरणार नाही आणि तुम्ही परत काही मागणारही नाही. म्हणून जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा. कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात आणि अपेक्षा कोणाच्याही संपत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हाला चिंता कशाची आहे? तुम्ही चिंता अजिबात करू नका. सर्व काही ठीक करणार आहेत आणि स्वामी सर्वांचं चांगलं करत आहेत. बस तुमचा विश्वास स्वामींवर असायला हवा. म्हणून माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो. आणि स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवायला आपल्याला पाहिजे. मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ, पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका, नाहीतर शब्दाचे घाट तुमचे नक्कीच होतील. सर्व नाती गोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामी रायावरच आणि स्वामी रायावरच आम्ही एकनिष्ठ आहोत आणि त्यांच्यावरच आम्हाला विश्वास पूर्णपणे असतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा शुभच असतो. फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची आणि ती सुरुवात तुमची चांगली झाली तर तुमचे चांगलेच होणार आहे. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला. तुमचं चांगलं करायचं काम हे माझ्यावर तुम्ही पूर्णपणे सोडून द्या. तुम्ही माझे सर्व काही, मी भक्त राहीन तुमच्या ठाई ठाई. तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणी नाही आणि स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणून आपण फक्त स्वामींना विचारा. स्वामी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला येऊन देतील आणि कोणत्याही रूपात येऊन स्वामी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतील. आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा, काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देतील. फक्त स्वामींवर विश्वास आपला असला पाहिजे. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसाळवे लागत असते. तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण हे आपल्याला करावेच लागते. कोणतेही काम असो किंवा सेवा, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा. त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको आणि असायला तरच तुम्हाला त्याचे फळ मिळणारच आहे. म्हणून कोणतेही काम असो किंवा सेवा असो, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा. त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला, तरच तुम्हाला चांगले फळ मिळेल हे मात्र निश्चित. आणि तुमचं स्थिर मन हे तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मरत्र आहे. स्वामी म्हणतात, जी लोक फक्त पैशाला मोजतात, किंमत देतात ना, त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाही. आणि स्वामी सांगतात, जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं, पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो. आणि ना सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंत समजायला वेळ मात्र लागत नाही. म्हणून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. आणि स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. म्हणून उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी हुबी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. आपण सर्वजण स्वामींचे बाळ आहोत आणि स्वामी आपल्याला लहान बाळाप्रमाणे सांभाळतात आणि आपला सांभाळ ते करत असतात. म्हणून आपण नक्कीच वाईट वाटेला न जाता चांगल्या वाटेला गेले पाहिजे आणि आपल्या गुरुमाऊलीवर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. तेवढा विश्वास असला की बस झालं. तेवढंच आपल्या स्वामींना हवं असतं. आणि गुन्हेगाराने गुन्हा लपवला तर तो मोठा गुन्हेगार होतो, परंतु गुन्हा कबूल केला ना तर सत्याचा विजयही होत असतो. म्हणून प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते, परंतु ती एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा नाही. म्हणून कायम लक्षात ठेवा. आणि हे मनापासून तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर तुमच्या लक्षात येऊनच जाईल. आपलं मन मोठं असायला पाहिजे, बाकी गोष्ट आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवांचे, मग ते चांगले असो किंवा वाईट, कारण ते आपल्या कर्माचेच फळं असतात. स्वामी सांगतात, तेच लागलंच राहील म्हणून हिंमत हारू नका. फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत फक्त लक्षात ठेवा. आणि स्वामी, तुम्ही साऱ्या जानांचा पालनहार आहात. तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत. जिथे संपते आपले प्रयत्न तिथून साथ देते स्वामी राया आपल्याला. आणि स्वामी राया आपल्याला नक्कीच मनापासून साथ देत असतात आणि ते आपल्या पाठीशी उभे असतात. आणि तेव्हाच आपल्याला नक्कीच पाठबळ मिळत असते आणि आपण पुढे जाण्याचा विचार करत असतो. म्हणून मित्रांनो, ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि तुम्ही तो मूळ उद्देश लक्षात घेऊन तुम्ही काम नक्कीच केलं पाहिजे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा
कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधीच भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यांना आपल्याला नक्कीच मात द्यायची आहे आणि त्यांच्या पुढे आपल्याला जायचं आहे. म्हणून त्यांच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न हे डबल करायला लागतील. आणि जे ठरवलं आहे ना ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते आणि भाग्य तुमचे लवकरच बदलणार आहेत. कारण स्वामी तुमच्या जीवनात नक्कीच लवकरच चमत्कार घडवून आणणार आहेत. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि ते दुःख सहन झाले की तुम्हाला जीवन जगण्याची वेगळी मजाही येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल ना तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया रचतात आणि ते पाया रचत रचत आपल्याला यश हे मिळतच जाते. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, ह्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्याची संधी देत असतो आणि पुढे जाण्यासाठी तो विश्वास तुम्हाला प्रेरणा देत असतो. म्हणून मित्रांनो, एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असते. आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल आणि ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही ना, त्याप्रमाणे गुणवत्ता ही जगासमोर येतेच आणि ती येऊनच राहते. म्हणून जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ सोबत मिळत नाही. ती साथ आपल्याला स्वतःला मिळवायला लागेल आणि त्यासाठी आपल्याला आयुष्यात नक्कीच झटायला लागेल. जेवढं जास्त तुम्ही झटाल आणि जेवढं जास्त तुम्ही प्रयत्न कराल तेवढे जास्त मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण त्यातून यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि हे आपल्याला समजत असते. म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. आणि वेळेला कधीही कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की जिथे परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागत असते. आणि चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तर ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येत असतात. आणि एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण कोणताही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावत असतो ना तेव्हा तो ती गोष्ट शक्य होऊ शकेल हाच विचार मनात ठेवून प्रयत्न करत असतो. आणि परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेत असतो आणि जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा, कारण अडचणी येणारच आहेत. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तेच प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे, तरच त्याचे नक्कीच तुम्हाला रिझल्ट देखील भेटतील. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नक्कीच कुणालाच सहजतेने मिळत नाही, प्रत्येकाला आपल्या आतून कष्ट करावे लागतात. आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश मिळतेच आणि ते यश त्याला मिळून राहते. म्हणून मर्यादेत राहून काम करा, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल ना तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम आपल्याला करायला लागेल. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते.
त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडवणे हे आपले नक्कीच काम आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. आणि तो व्यक्ती भरपूर काही जीवनामध्ये मिळवूही शकतो. म्हणून समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना ज्ञान देईल आणि अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. आणि ती व्यवस्था एकदा निर्माण झाली की सर्व काही जीवनामध्ये शक्य होत असते. आणि शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. आणि ती तयारीच त्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देत नाही. आणि वाईट काळाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा मात्र पूर्णपणे दिला जाईल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. म्हणून जगताना स्वातंत्र्य निवडा. कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते. आणि तुम्हाला स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या. कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहिल्याने निर्माण होत असते. आणि तीच आपली पद्धत अजिबात चुकली नाही पाहिजे आणि तीच पद्धत आपण आजमावली पाहिजे. म्हणून आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील आपण राहिले पाहिजे. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वासही ठेवत नाही. म्हणून ते प्रयत्न आपल्याला मनापासून करावे लागतील. समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. आणि तिथून तुम्हाला नक्कीच चांगली ऊर्जा मिळू शकते. म्हणून जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. म्हणून मित्रांनो, जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना देवाने दिलेला आहे. आणि पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण केलेच पाहिजे. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र आपल्याला निवडायलाच लागेल. आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करायलाच हवी. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपण लक्ष दिलेच पाहिजे. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही तसाच उभा राहतो आणि परमेश्वरही त्यांना मनापासून मदत करत असतो. म्हणून आपणही दुसऱ्यांना मदत केली तरच देव आपल्याला मदत करेल ही भावना तुम्ही मनापासून ठेवायची. आणि अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका आणि कधीही अन्याय सहन करू नका. कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हारला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही हे मात्र निश्चित. आणि आपण बघत असतो. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तरही द्या.
कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण द्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि तो मार्ग आपण चांगल्या पद्धतीने अवलंबला पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक असते आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि मिळेल ना, ती खूप मौल्यवान असते आणि ती प्रेरणा आपल्याला कुठेच मिळणार नाही. ती आपल्याला स्वतःच्या अनुभवातून घ्यावी लागेल. म्हणजे स्वतःचे अनुभव केव्हा येतील, जेव्हा आपण जीवनातून ते अनुभव घेऊ. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जीवनात सोडली की तुम्हाला अनुभव येणार नाही आणि तुम्हाला संकटात स्वामी नक्कीच मदतीला येणार नाहीत. कारण तुम्ही स्वामींना बोलवत नाही. आपण कोणाला बोलवलं नाही तर तो व्यक्ती आपल्याकडे कसा येईल. म्हणून आपण स्वामींना बोलवण्यासाठी त्यांचा मंत्र जप आणि त्यांचे नामस्मरण करायलाच हवे आणि त्यांना आपण नक्कीच मदत मागायला हवी. ते तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत आणि ते लवकर येतीलच. फक्त तुम्ही त्यांना एक हाक मारा, ते धावून येतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला अजिबात भिण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आपण भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.